नमस्कार, तनुजा वास्तू कन्सल्टंट न्यूमरोलॉजिस्ट. बऱ्याच जणांच्या क्वेरीज अशा आल्यात की मोबाईल नंबर जो आहे आमचा बिझनेस रिगार्डिंग, जॉब रिगार्डिंग किंवा एनी काइंड ऑफ हेल्थ इश्यू असू दे किंवा हेल्थवर उपयुक्त होतो का मॅडम? तर नक्कीच होतो. ॲज पर न्यूमरोलॉजी आपला मोबाईल नंबर जो आहे, कारण मोबाईल ही गोष्ट आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालेली आहे. त्यामुळे आपण नंबरची फ्रिक्वेन्सी कॅरी करूनच काय म्हटलं जाईल, आयुष्य जगत असतो. तर मोबाईल जो आहे तुमचा, नंबरशिवाय काहीच नाही आहे. आपल्या शरीरात जसा प्राण आहे, तर प्राण असेपर्यंत हे शरीर कामाचं आहे. तसंच मोबाईलमध्ये सिम कार्ड नसेल तर काही उपयोग नाही त्या मोबाईलचा. म्हणून नंबर्स जे आहे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि प्रत्येक नंबरचं महत्त्व वेगळं आहे. ज्याची डेट ऑफ बर्थ म्हणजे ज्या डेट ऑफ बर्थप्रमाणे ह्या नंबरचं अलाइनमेंट त्याच्यासोबत केलं जातं. दुसरी गोष्ट अशी आहे की मोबाईलचं पहिलं घर ते 10वं घर या प्रत्येक हाऊसचे इम्पॉर्टंट आहे की मोबाईल नंबरमध्ये कोणते अंक कॉम्बिनेशन्स असायला हवे. नंतर तुमच्या डेस्टिनी नंबर आणि तुमचा सपोर्ट नंबर म्हणजे मूलांक आणि भाग्यांक यांच्याशी अलाइनमेंट आहे की नाही, तुमचा नेम नंबर याच्याशी अलाइनमेंट आहे की नाही, परत तुम्ही कोणत्या प्रोफेशनमध्ये आहात त्या प्रोफेशन रिगार्डिंग तुम्हाला मोबाईल नंबर जे आहे सजेशन दिलं जातं. या सगळ्या गोष्टींचा आढावा याच्यात घेतला जातो. मोबाईल नंबरमध्ये रिपिटेटिव्ह नंबर्स नसावेत. जास्तीत जास्त 2 चालतील, 2पेक्षा 3, पण त्यापेक्षा जास्त अजिबात असू नये. एकच नंबर रिपीट येणं हे सुद्धा, कारण कोणतीही गोष्ट अति झाली की ती नुकसान देतेच. तर त्या नंबरचे जेवढे पॉझिटिव्ह थिंग्ज आहेत तसे निगेटिव्ह आस्पेक्ट्सही आहेत. तर अशा बऱ्याच गोष्टी मोबाईल न्यूमरोलॉजीमध्ये बघितल्या जातात. तर याचं महत्त्व नक्कीच आहे की तुमचा मोबाईल नंबर त्याची टोटल ही सुद्धा पॉझिटिव्ह नंबरवर अलाइनमेंट झाली पाहिजे आणि तसे आपल्याला रिझल्ट्स मिळत जातात. काही जणं 5-5-5, 3-4 वेळा घेतात मोबाईलमध्ये, म्हणजे स्पेशल नंबर म्हणून घेतले जातात. पण त्या फील्डमध्ये ते योग्य आहेत की नाही, कारण त्याचे प्लस आणि मायनस दोघी पॉईंट बघितले जातात. आपण जेवण जास्त केलं तर पोटाला नक्कीच ते त्रासदायक ठरतं. तसंच नंबर्सचं आहे. तसं एक नंबर जास्त असेल किंवा एक नंबर हा पॉझिटिव्ह नंबर, 2 नंबर प्रत्येकाचे पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स आहेत. तर ते शक्यतो मोबाईलमध्ये 2 वेळा आले तर चालणार आहेत. 2 वेळा याच्यासाठी सांगते, कारण काही वेळेला जे नंबर्स आहेत ते अलाइन करायला त्याचा खूप मोठा स्टडी असतो की तुमचं प्रोफेशन काय आहे, तुमच्या हेल्थ रिगार्डिंग ते त्याच्यामध्ये बसवलं जातं की हेल्थ रिगार्डिंग जे आहे त्याचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. काही नंबर्स असे असतात, कारण आपल्या कंटिन्युअसली कॉन्टॅक्ट जो आहे आपण मोबाईल थ्रूच एकमेकांशी बोललं जातं, तीच फ्रिक्वेन्सी आपण कॅरी फॉरवर्ड करतो आणि ॲब्झॉर्बही करतो. तेव्हा हे लक्षात घेऊन चला की मोबाईल नंबर चूज करताना एका तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच चूज करा. त्यांनी दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या योग्य प्रकारे फॉलो करा. धन्यवाद.